नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। शाहवाडी पन्हाळा तालुक्यातील राजकारणावर आपण दुसऱ्या भागात बोलणार होतो। तर तो दुसरा भाग म्हणजे जे शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकांनी वारं फिरवले ते वारं रोखण्यासाठी किंवा अडवण्यासाठी थांबवण्यासाठी वारणेच्या वाघानं एक वेगळीच चाल खेळलेली आहे। एक आहे की नावात विनय, त्याप्रमाणेच विनयशील, मृदुभाषी, शांत स्वभाव, जहरी टीका न करणे हा त्यांचा राजकारणाचा पायंडा आहे। येणाऱ्या प्रत्येकाशी सांभाळून घेणं, बोलणं। जरी आपल्या पक्षात काही गट असतील, काही नेत्यांचे एकमेकाशी पटत नसेल तरी त्यांना वेगवेगळ्या खोलीत घेऊन बोलणं आणि त्यांना आपल्याशी आपलंसं करणं, हे जसे राजकीय डावपेच विनय कोरे खेळतात तसंच त्यांनी दुसराही डाव खेळतात। तो म्हणजे प्रत्येक निवडणुकीला ते विरोधी गटातील काही प्रमुख नेते किंवा प्रमुख कार्यकर्ते आपल्या पक्षात आणतात आणि हे आणण्यासाठी अर्थातच जो ब्रेन असतो तो ब्रेन म्हणजे त्यांचे जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम। हे समित कदम जरी सांगलीच्या मिरजेचे असले आणि सध्या मुंबईचे रहिवासी असले तरी त्यांचं लक्ष मात्र नेहमीच वारणा आणि शाहवाडी पन्हाळा मतदारसंघावर असतं। शाहवाडी पन्हाळा मतदारसंघात कोणता नेता फोडला, कोणता कार्यकर्ता आपल्याकडे आणला तर विरोधी गटाला कसा धक्का बसेल हे मात्र ते चांगलं जाणतात आणि म्हणूनच विनय कोरेंचे डावपेच मतदारसंघात यशस्वी ठरतात। आज जो तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे असाच एक डाव विनय कोरेंनी खेळलेला आहे। तो म्हणजे ज्या काही शिवसैनिकांना किंवा सरोडकरांच्या गोटातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोडण्यात विनय कोरे यांनी यश मिळवलेलं आहे, त्याचबरोबर मानसिंगराव गटाला तर अक्षरशः खिंडार पाडली काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण ज्या मानसिंगरावांबरोबर गेल्या 15-20 वर्षांपासून मलकापूरच्या पाटलांचा पाठिंबा होता, प्रकाश पाटील असोत, त्यांचे भाऊ बाबासाहेब पाटील असोत किंवा एकूणच ही पाटील कंपनी असो, ही भक्कमपणे मानसिंगरावांच्या पाठीशी होती। मानसिंगरावांच्या सौभाग्यवती जेव्हा जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि सभापती होत्या तेव्हापासून तर या पाटील गटाने मानसिंगराव गटाला पाठिंबा दिला आणि त्यांच्याकडून आपल्या परिसरातील काही कामं, विकास कामं सुद्धा करून घेतली। हा पाटील गट अचानक 2 महिन्यापूर्वी फुटला आणि विनय कोरेंना जाऊन मिळाला। सर्वात मोठा हादरा, हा हादरा म्हणजे पैलवान विजय बोरगे यांनी मानसिंगराव गटाचा त्याग करणे हा आहे। पैलवान विजय बोरगे यांचा स्वभाव म्हणजे अत्यंत नम्र, अगदी लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मान सन्मान देणं, प्रत्येकाशी आदबीनं बोलणं, प्रत्येकाशी जिव्हाळा निर्माण करणं, याबरोबरच विकास कामांचा डोंगर रचणं, हे सुद्धा पैलवान विजय बोरगे यांनी केलेलं आहे। पैलवान विजय बोरगे 2017 ते 2022 ला कोल्हापूर जिल्हा परिषदेत सदस्य होते। एका सदस्य माणसानं आमदारांच्या बरोबरीनं विकास कामं केलेली आहेत। हे एकमेव आणि एकमेव उदाहरण शाहवाडी तालुक्यात आणि पन्हाळा तालुक्यात असेल, किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा हे एकमेव उदाहरण असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ज्या जिल्हा परिषदेत आजपर्यंत अनेक मोठमोठ्या नेत्यांनी, त्यांच्या वारसदारांनी आवाज घुमवला, पण विजय बोरगे यांनी सभागृहात कधीही आवाज घुमवला नाही। सभागृहात त्यांनी प्रश्न मांडले, पण ते सुद्धा नम्रतेनेच मांडले आणि या नम्रतेतूनच त्यांनी इतका काही निधी नेला की आपल्या 20 गावांच्या या मतदारसंघात त्यांनी गावागावात विजय बोरगेंचं नाव पोहोचवलेलं आहे। गावातील भजनी मंडळांना साहित्य पोहोचवण्यापासून, म्हणजे आपल्या पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघातील 20 गावातील भजनी मंडळांना त्यांनी भजनी साहित्य दिलं। पण कोविडच्या काळात इतकं काय काम केलं, प्रत्येक शाळेत सॅनिटायझर पोहोचवलं, प्रत्येक शाळेत थर्मामीटर पोहोचवलं, प्रत्येक शाळेत ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तेथे लक्ष देऊन त्यांचा कायापालट केला। एक शाळा तर त्यांनी अशी बनवली की 1.25 ते 1.5 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक शाळेला एका इंग्रजी माध्यमाच्या खाजगी संस्थेच्या शाळेला लाजवेल अशी इमारत आणि शाळा बनवण्याचा त्यांचा उपक्रम आहे। एवढंच नव्हे तर बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी आणून असा काही त्याचा कायापालट केलेला आहे की एखाद्या खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला फिकं पडेल असा हा उपक्रम आहे। खरं तर बोरगेंचे हे अनेक उपक्रम आहेत आणि अशा या बोरगेंनी मानसिंगराव गायकवाडचा त्याग करून थेट विनय कोरेंना पाठिंबा दिला आहे। अगदी कालचीच ही घडामोड आहे। त्यामुळं एकूणच शाहवाडी आणि पन्हाळा मतदारसंघात मोठी खळबळ माजलेली आहे। विजय बोरगे यांचा हा कौतुकाचा विषय नाही, पण काम जिथं बोलतं तिथं कौतुक करायची गरज नसते। काही निर्णय चुकीचे असतात, त्यावेळी त्या चुका दुरुस्त केल्या तर तो माणूस निश्चितच पुढे जात असतो। आज राजकारणात गरज आहे ती नम्रतेची आणि कामांची, विकास कामांची, सर्वसामान्यांना न्याय देण्याची, आणि हे जे काम आहे ते विजय बोरगे अगदी तळमळीनं करतात। हे शाहवाडी तालुक्यातील एकमेव आणि एकमेव उदाहरण असेल।
अशा विजय बोरगेंनी थेट मानसिंग गट सोडून विनय कोरेंना पाठिंबा देणे म्हणजे हा सरोडकर गटाला मोठा हादरा आहे. आणि ह्या हादऱ्यातून अर्थातच सरोडकर गट कसा सावरला आहे हे विधानसभेच्या मतदानानंतर आणि विधानसभेच्या निकालानंतर आपल्याला दिसून येणार आहे. विजय बोरगेंचा हा हादरा संपूर्ण तालुकाभर पसरणार आहे. शावडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 4 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 3 मतदारसंघांवर आता कोरेंची पकड घट्ट झालेली आहे. यापूर्वी तालुक्याच्या पश्चिम भागातील 2 मतदारसंघांवर कोरेंचं वर्चस्व होतं. आता विजय बोरगे यांच्या पाठिंब्यामुळं आणखी एक जिल्हा परिषदेचा मतदारसंघ जनस्वराज्याच्या गोटात आल्यामुळे निश्चितच मतदानावर फरक पडणार आहे. लोकसभेला जो सरोडकरांना धक्का बसला, लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, त्यानंतर विधानसभेला सावरण्यासाठी त्यांनी सावरासावर केली असतानाच हा विजय बोरगे किंवा प्रकाश पाटील यांचे जे धक्के आहेत ते मानसिंगराव गायकवाडांच्या बुरुजाला ढासळवणारे असले तरी सरोडकरांच्या सरोडपर्यंत मात्र त्याचा हादरा आणि त्याचा धक्का पोहोचणार आहे, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विनय कोरेंचे हे असे काही डावपेच असतात की ते प्रत्येक निवडणुकीला आपला वेगळा डाव टाकतात आणि एक वेगळा पैलवान आपल्या गोटात आणतात. तसंच यावेळी प्रकाश पाटील आणि थेट खरोखर पैलवान असलेले विजय बोरगे यांनी विनय कोरेंकडे जाऊन एक विनय कोरेंची भक्कम फळी तयार केलेली आहे. म्हणूनच मी म्हणतो की शिवसैनिकांनी जे वारं फिरवलंय, जे वारं भंगावतंय, त्या वाऱ्याला मोठा अडथळा ठरणार आहे ते अर्थातच विजय बोरगे यांचा अडथळा ठरणार आहे. कदाचित विजय बोरगेच्या रूपानं कोरे गटात सुनामीचा सुद्धा प्रकार घडू शकतो. यासाठीच शाहवाडी आणि पन्हाळ्याचं राजकारण नेमकं आणि पुढील 4 दिवसात किती फिरणार आहे, वारं किती घोंगावणार आहे, त्यातून वादळ कसं निर्माण होणार आहे की सुनामी येणार आहे, हे सुद्धा आपल्याला या विधानसभेच्या निकालानंतर स्पष्टपणे दिसून येणार आहे. पण आजच्या घडीला, आत्ताच्या घडीला तरी जनस्वराज्य शक्ती पक्षाचा एकूणच बालेकिल्ला खूपच भक्कम होतो की काय अशी परिस्थिती आहे. कारण जर हे असे मोठे नेते किंवा मोठे कार्यकर्ते मानसिंगराव गायकवाड सरोडकरांना सोडून जाऊ लागले तर निश्चितच विचार करण्याची वेळ येणार आहे. कारण यापूर्वीच काँग्रेसच्या 2 नेत्यांनी जनस्वराज्य शक्तीला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीचा नेत्यांच्या येणाऱ्या दबावाला झुगारून करण गायकवाड आणि अमर पाटील यांनी जनस्वराज्याची पताका आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. जनस्वराज्याचे मफलर आपल्या गळ्यात बांधतायत. काँग्रेसचा तिरंग्याचा त्यांचा संबंध किमान ह्या निवडणुकीसाठी राहिलेला नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. पन्हाळा आणि शाहवाडी वासियांचे जे पुणे आणि मुंबईत मेळावे झाले तेथे सुद्धा जनस्वराज्याचे स्कार्फ घालून हे काँग्रेसचे नेते व्यासपीठावर बसले होते. यातूनच नेमकी परिस्थिती काय ओळखायची हे आता राजकीय लोकांबरोबरच सर्वसामान्यांची लक्षात येऊ लागलेलं आहे. म्हणूनच आजच्या घडीला तरी शाहवाडी पन्हाळा मतदारसंघ एकूण कोल्हापूर जिल्ह्यात जास्त चर्चेत येतोय. त्याचं कारण हेच की नेत्यातील दुजाभाव, भेदभाव, कोणी कोणाला न विचारणं, इगो, प्रतिष्ठा याला महत्त्व दिलं जात आहे. आणि यातूनच हे बदल घडत आहेत. हे बदल आता कोणाच्या फायद्याचे आणि कोणाच्या तोट्याचे हे आपल्याला 23 तारखेच्या दुपारपर्यंत कळणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.